भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकरचे मंदिर वसलेले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की याच भीमाशंकरचं एक गुप्त रूप जंगलात खोलवर लपलेलं आहे. असं मानलं जातं की इथं शिवने स्वतः आपली शक्ती प्रकट केली होती. आज आपण चाललो आहोत एका अद्वितीय आणि रहस्यमय प्रवासावर, गुप्त भीमाशंकरकडे. हा ट्रेक 40 ते 45 मिनिटाचा एकदम असा गुप्त भीमाशंकरकडे जाणारा रहस्यमय ट्रेक. चला तर मग हा ट्रेक करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बोला हर हर महादेव. भीमाशंकर पुणे जिल्ह्यातले खेड तालुक्यात आहे. पुण्यापासून 110 किलोमीटर. पुणे मंचर घोडेगाव मार्ग रस्ता चांगला आहे. रस्त्यात तुम्हाला अशी सुंदर गावे, डोंगर, नद्या, गावातल्या लोकांचे जीवन हे जवळून पाहता येते. पावसाळा चालू झाला तशी ही गावे सह्याद्रीच्या हिरवळ डोंगरात मस्त नटून बसतात. नमस्कार मंडळी, 2025च्या या मान्सून मध्ये आपली जी पहिली ट्रिप होते, आपण चाललोय सह्याद्री मधील भीमाशंकर या ठिकाणी. आता आहे मी भीमाशंकरच्या या घनदाट अभयारण्यामध्ये. तर इथून आता भीमाशंकर जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. सो मान्सून मधली पहिली ट्रिप आणि मे मध्ये चालू केली आपण, कारण की यावेळेस मान्सून खूप लवकर चालू आहे. पावसाळा, अवकाळी पाऊसही बोलू शकतो याला. सो आज तर बघतोय आपण भरपूर अशी गर्दी भीमाशंकरला. आपलं दर्शनाला आता किती टाइम लागतोय बघूयात आणि बाकी हा ब्लॉग पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी पुण्यावरून 7ला निघून हा निसर्गाचा आनंद घेत भीमाशंकरला सकाळी 11 वाजता पोहोचलो. भीमाशंकरला जात असताना असे वन्य प्राणी आढळतात, दाट अरण्य आणि हा रस्ता खूप सुंदर आहे. जास्त पावसात धुक्यामुळे असे रस्ते जंगलात हरवून जातात. वाटेत काही चेकपोस्ट आहेत. 4 व्हीलर पार्किंगसाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 20 रुपये आहेत. किती वर्ष आणि भीमाशंकरला आली आहे? मला 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. तुला? मला 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. तुला रे? 27-28 वर्ष. काय तू 27-28 वर्ष आहे का? तर मी आलो होतो 2012-13 मध्ये. त्याच्यानंतर आत्ता आपण भीमाशंकरचं दर्शन घ्यायला आलो महादेवाचं. मंडळी, आम्ही शनिवारी गेलो होतो तरी गर्दी इतकी प्रचंड होती. आम्ही 12 वाजता दर्शन लाईनला लागलो. जवळजवळ आम्हाला 4 ते 5 तास लागले दर्शनाला. सोमवारी तर अजून जास्त गर्दी आणि टाइम लागू शकतो, त्यामुळे योग्य वेळ आणि दिवस ठरवूनच जावा. हेमांडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. हे समोर दिसते आपलं हे मेन मंदिर आहे आणि इथनं थोडं चालत आलं मंदिराच्या मागे की इथे एक बोर्ड लावलेला आहे, गुप्त भीमाशंकर म्हणून. म्हणजे गुप्त भीमा साक्षी विनायक मंदिर वगैरे हे बोर्ड आहे. आणि ही पाऊलवाट आहे, म्हणजे हा ब्रिज लक्षात ठेवा. या ब्रिज पासून आपल्या इथून खाली जायचं आहे. आपण हे जे बघतोय ते आहे मुख्य मंदिर, जंगलात वसलेलं भीमाशंकर. आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे गुप्त भीमाशंकरला. इथे जाण्यासाठी 40 ते 45 मिनिटाचा हा छोटासा ट्रेक करावा लागतो. दाट जंगल, जमिनीवर पडलेली पानं, पक्ष्यांचे आवाज आणि धबधब्यांचे आवाज, हा अनुभव या ट्रेकमध्ये येतो. भीमाशंकरला आल्यावर गुप्त भीमाशंकरचे दर्शन नक्की घेतले पाहिजे. भीमा नदीचे मूळ उगमस्थान ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलामध्ये साधारणपणे 2 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते. मंडळी, भीमाशंकरचं जे ज्योतिर्लिंग आहे याचं आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघाले गुप्त भीमाशंकरकडे. जे मेन मंदिर आहे त्याचं दर्शन करायला जवळपास आम्हाला 5 तास लागले. इतकं म्हणजे इतकी गर्दी होती आज, भरपूर गर्दी होती आणि पाऊस पण आहे. आता आपण इथून गुप्त भीमाशंकर करूयात. आता इथून जवळपास मला वाटतं 40-45 मिनिटाचा ट्रेक आहे. 2.5 किलोमीटर आहे. खरं बघायला गेलं तर गुप्त भीमाशंकर खूप सुंदर आहे. तर आपल्याला आता तिथे जायचं आहे आणि तिथं नदीचा पण उगम पावलेला आहे. कुठून आले तुम्ही? तिकडून शिक्रापूर. आणि त्या साईडला कुठं आले म्हणजे भोरगिरी. आता भोरगिरी पासून बघा पोरने गाड्यात तिकडून आणले डायरेक्ट
आणि या गुप्त भीमाशंकरवरनं गाड्या चालवत आणले तुम्ही? फुल ऍडव्हेंचर केलं यांनी. आता इकडून जायला अवघड आहे जरा. तुम्ही उचलू आणता डायरेक्ट? एक गाडी समोर नेऊन लावली आहे. डायरेक्ट गाडीवरती घेऊन चालत उचलून पोरं. आता कशी उचलत जबरदस्त. ती पण तुमच्या सोबत आहे का? हा म्हणून मध्ये मला नाही माहिती. हे वैतागलेली दिसते ती. तर त्या भोरगिरीवरनं ती लोक तिकडून गाड्या घेऊन आलते आणि तिकडनं गाड्या घेऊन हे गुप्त भीमाला म्हणजे पाऊल वाटे पूर्ण ही जंगलातनी. म्हणजे इथनं त्या गाड्या उचलून घेऊन गेल्या. जेवढी चालत तेवढी चालत आणि बाकी उचलून घेऊन गेलेत गाड्या. काय डेंजर पोर येतं. चला बायकोन तर छत्रीच बनवली आमच्या. डायरेक्ट आळूचं पान घेतलं डोक्यावरती आणि त्याची झाली छत्री. मस्त आहे. असं आहे ना बारीक भुरभुर पाऊस आहे असं, त्याच्यामुळे ठीक आहे. पण असा जोरात पाऊस येऊन गेला तर बरं आहे. भीमाशंकरचं हे दाट जंगल. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते. घनदाट जंगल आहे असं भीमाशंकरचं. आणि इथून आपण जे चाललोय हा जो रस्ता आहे खूप सुंदर आहे आणि पाऊस पण पडला त्याच्यामुळे ही झाडं पूर्ण असे भिजलेले आणि एकदम असं हिरवं वाटतं मस्त. आणि बाकी दाट जंगल असल्यामुळे अंधार पडतोय आणि थोडंसं असं जिथे झाडं कमी आहेत असा उजेड पडतोय भरपूर सारा. नाहीतर असं झाडांमध्ये असं वाटतं की अंधार झालंय का काय. समोरचं झाड बघा कसं आडवं पडलेलं आहे. भारी वाटतंय पण ते एक. थोडासा आवाज शांत ठेवा तुम्ही आणि आवाज ऐकायचा पक्ष्यांची किती किलबिल करतात त्या जंगलात. थांबा ना रे. गुप्त भीमाशंकर ही अशी जागा आहे जिथे प्राचीन काळापासून साधू संत तप करत असतात. या ठिकाणाला गुप्त असं म्हणण्याचं कारण म्हणजे हे मुख्य भीमाशंकर मंदिरापासून दूर दाट जंगलात आहे. असं मानलं जातं की इथे शिवने स्वतः आपली शक्ती प्रकट केली होती आणि इथेच पहिल्यांदा भीमाचा वध झाला होता. पोहोचलो का आपण का पुढे अजून पुढे. आता करा लागतो दम. हाय ग. अरे कोण हाय रे तिकडं. एवढा दम आला वरती येऊन बसलोय आता. आणि ही दोन पोरं पुढे गेली होती रिबिन बघत बघत. आता म्हणते ते खालीच आहे. म्हणजे फुकटची मेहनत केली इतकं वरती यायला. अरे बाप रे. भरपूर जण आली पुढं. त्यांना सांगितलं इकडचं आहे वरती. आणि एवढं वर आलो. चला खाली आता परत. प्रिया फालतूच वर आलेली आहे. दमली का?
आणि हे जे बघता पूर्ण इथून पूर्ण असा मोठा वॉटरफॉल वाहत असेल पावसाळ्यामध्ये आणि याच्या खालीच आपल्याला ही एक अशी नैसर्गिक कृत्रिमरित्या आपल्याला इथं पिंड बघायला मिळते महादेवाची आणि इथंच हे गुप्त भीमाशंकरचं आपण दर्शन करतोय आणि आता आपण रिटर्न जातोय आपल्या भीमाशंकरमध्ये. मंडळी, या 2025च्या पहिल्या मान्सूनचा हा छोटासा ट्रेक आपण केलेला आहे आणि जे की गुप्त भीमाशंकर हे याचं दर्शन झालेलं आहे सुंदर. आणि आता हा ट्रेक इथे संपवतोय आपण. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता इथून पुढे आपले भरपूर असे सह्याद्रीतले भन्नाट असे ब्लॉग येत राहतील. आता महादेवाचा आशीर्वाद घेतलाय आपण, आता चालू करूयात सह्याद्री एक्सप्लोर करा. चला.